नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 15 एप्रिलचा रिव्ह्यू देते. आणि सॉरी प्रेक्षकांनो, मागील 2 दिवसापासून मला या मालिकेचा रिव्ह्यू देता आला नाही, काही पर्सनल रिझन होती. तर असो, आता या मालिकेचा रिव्ह्यू दररोज येईल. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय की जानकी आणि सुमित्राबाई भाजी निसतात. फार इंटरेस्टिंग गोष्टी घडून गेल्यात बरं का प्रेक्षकांनो 2 दिवसात. तर जानकी भाजी निवडत असताना आजीबाई येत म्हणतात, बाई बाई बाई, काय छान दिसते, सासू ना मस्त काम करताय. त्यावर सुमित्राबाई म्हणतात, अगं आई, कामं केली ना तर शरीर तुकतुकीत राहतात जरा. अगं, गुलाबला ना मी काहीतरी आणायला पाठवलंय. आजीबाई म्हणतात, काय आणायला पाठवलंय? जानकी म्हणते, जे तुम्हाला खूप आवडतं आणि जे तुम्ही चोरून खाता आजी. त्यावर आजी म्हणतात, डिंकाचे लाडू. जानकी म्हणते, आजी तुम्ही ते चोरून खाता? आता आजीबाई जरा गोंधळात पडल्यात. मग आता जानकी म्हणते, आजी गंमत केली हा, गुलाब दादा. आता तेवढ्यात गुलाब येतो आणि म्हणतो, आंबे घ्या आंबे. आजीबाई म्हणतात, अगं बाई आंबे आणि इकडे. गुलाब बाजूला सरकत म्हणतो, नाही 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 आजीबाई, तुम्हाला नाही, आईसाहेब आंबे आपल्या बागेतून आणलेत बरं. सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई काय छान पिकलेत आंबे. मग जानकी म्हणते, काय सुगंध येतोय हा आजी, आमरस करायचा बरं आपल्याला. आवडतो ना तुम्हाला? आजीबाई म्हणतात, आमरस तर आवडतो, पण मला काय वाटतं, असा आंबा खाल्लेला जास्ती चांगला. 7-8 आंबे दे ग मला, बघते तरी पिकलेले आहेत की नाही. आजीबाई खाण्याचे शौकीन आहेत प्रेक्षकांनो, पण माझ्याही तोंडाला पाणी सुटलंय आंब्याचा वास म्हटल्यावर. मग आता सुमित्राबाई म्हणतात, अगं आई, आधी आंबे पाण्यात टाकू दे, त्याची उष्णता बादली नाही पाहिजे ना. तेवढ्या तिथे ऐश्वर्या येते, पण जानकी म्हणते, गुलाबदादा मोजून ठेवा आंबे, किती निघाले, काय निघाले, नाही समजले पाहिजे ना पहिल्यांदा निघालेत म्हणून. तर असो, आता ऐश्वर्या येते तिथे. मग जानकी तिला विचारते, काय ग, बरं आहे का ऐश्वर्या? सुमित्राबाई पण विचारतात, ऐश्वर्या हात तुझा बरा आहे का? ऐश्वर्या म्हणते, हो हो आई, बरं आहे ना. मग लगेच जानकी म्हणते, बरं आहे ना तुझा हात? चल बरं मग कामाला लाग, जरा भाजी निवड बरं. आता लगेच सारंगला कसतरी होतं माझ्या बायकोला काम सांगितलं म्हणून. आता लगेच ऐश्वर्या म्हणते, हो निवडते ना, पण आई जरा बोलायचं होतं तुमच्याशी. नाही म्हणजे जसं मी कामाला लागले तसं सारंग जर कामाला लागले तर. आता सुमित्राबाई जरा टेन्शनमध्ये आले, ही पुढे काय बोलते काय नाही. मग ऐश्वर्या म्हणते, नाही मला म्हणायचं आहे की सारंगचं पण फ्युचर आहे ना, तुम्ही सगळे आहातच, पण सारंगने जर आपल्या ऑफिसमध्ये काम केलं तर काय हरकत आहे. नाही आधी तर ती म्हणते, आई यांना ना नोकरी करायची आहे. मग सुमित्रा म्हणतात, हरकत नाही, करू दे ना नोकरी. मग लगेच ऐश्वर्या म्हणते, नाही आई, यांचं असं म्हणणं होतं की आपल्याच कंपनीमध्ये आपल्या ऑफिसमध्ये यांनी नोकरी केली तर काय हरकत आहे ना, ऋषिकेश दादाच्या हाताखाली हे छान शिकतील सुद्धा. आता जेव्हा ऐश्वर्या असं बोलते तेव्हा सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावरचा नूरच जातोय. ऐश्वर्या म्हणते, सगळा कारभार ऋषिकेश दादांच्या हातात आहे ना, तुम्ही बोला की ऋषिकेश दादांशी. मग आता आजीबाई मध्ये पडत म्हणतात, अगं बाई, म्हणजे किती छान, म्हणजे 3 सुना घरात आणि ऑफिसमध्ये 2 भाऊ कामाला, छानच की, काय सुखी संसार आहे. त्यावर सारंग म्हणतो, हो ना आई, त्यामुळे माझे दादाचे संबंध पण चांगले होतील ना. सुमित्राबाई जरा विचारात पडल्यात. आता आजीबाई फुसकून बोलतात, या निमित्ताने घरामध्ये आग पडेल नुसती, नाही म्हणजे मला म्हणायचंय शांतता लाभेल, सगळं काही सुरळीत राहील. जानकी आता काहीच एक्सप्रेशन्स देत नाही चेहऱ्यावर. आजीबाई तिच्या मागे लागत म्हणतात, काय ग जानकी, सारंगने जानकी आणि ऋषिकेश यांच्या ऑफिसमध्ये काम करायला तुझा काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? आजीबाई जरा ठेक्यातच बोलल्यात. मग जानकी म्हणते, आजीबाई मला कशाला प्रॉब्लेम असायला हवा, मला तर बाई खूप आनंद होणार आहे. दोन्ही भाऊ एकाच ऑफिसमध्ये काम करणार म्हणल्यावर किती आनंदाची गोष्ट आहे. आता तिने सुमित्राबाईंना चिमटा काढलाय हाताला बरं का, आणि म्हणते कशी, आई काळजी नका करू, मी सांगते ना ऋषिकेशला, मी सांगेल हा समजावून. आता सारंगला पण वाटतं, चला वहिनी आता आपल्या साईडनं आहे. मग ऐश्वर्या सारंगला खुणवते. मग ही जानकी म्हणते, चला तयार व्हा सारंग भाऊजी, सूट बूट घालून टाय घालून एकदम जेंटलमॅन. सारंग म्हणतो, हो आलोच ना वहिनी, पटकन तयार होतो. मग आता जानकी लगेच म्हणते, चला आई, आता आपण भाजी ठेवून देऊया, झाली जरा निसणं. मग आता गुलाबला सांगते जानकी, टेबलवरचं आवरून घ्या. मग आता आजीबाई आणि ऐश्वर्या दोघी जरा बाजूला गेल्यात बरं. आजीबाई आणि ऐश्वर्या दोघं जण बाजूला जातात आणि हळूहळू बोलायला लागतात कानात. ऐश्वर्या विचारते आजींना, आजी कसं वाटलं माझं नाटक? आजीबाई म्हणतात, मस्तच नाटक केलंस तू, कसं फसवलं त्या जानकीला. आता सारंग गेला ना ऑफिसमध्ये की त्या ऋषिकेशचे जानकीचे बघ कसे भांडणं होतात. ऐश्वर्या म्हणते, त्याचीच तर वाट बघते ना आजी मी, ऐश्वर्याचे प्रत्येक प्लॅन जानकी हाणून पाडतीये. ये बात कुछ ज्यादा नाही हो रही प्रेक्षकांनो, पण बघूयात काय काय घडतंय पुढे.
तर आता आजीबाईंचं आणि ऐश्वर्याचं डिस्कशन तर झालंय, पण आता इकडे बघा सुमित्राबाई आणि जानकी या दोघींची एक टीम आहे ना. म्हणजे जानकीने सांगितलंय, आई तुम्ही मारल्यासारखं करा, मी रडल्यासारखं करते. म्हणजे जानकी मारल्यासारखं करेल आणि सुमित्राबाई रडल्यासारखं करतील ऐश्वर्याला. असं काहीतरी या सासा सुनाची प्लॅनिंग आहे. सुमित्राबाई म्हणतात, जानकी कशाला हो म्हणलीस तू सारंगला ऑफिसला जाण्यासाठी? अगं बाई ऋषिकेश चिडेल ना तुझ्यावर, पुन्हा तुम्हा दोघांची भांडणं होतील. सारंगला काही जमत नाही ग ऑफिसमधलं काम, आणि उगा या दोघांमध्ये भांडणं झाले तिथे तर. ऐश्वर्या मुद्दाम करते ग हे सगळं. ऐश्वर्या हे सगळं करते ते जानकीला कळतंय. जानकी म्हणते, मला कळतंय सगळं आई, तिला काय वाटतं, मला काही समजत नाही, ती मुद्दाम करते. अहो इतके दिवसापासून मी शिकते ना ऐश्वर्या काय करते काय नाही. आता बघाच तुम्ही, सारंग भाऊजी ऑफिसमध्ये जाणारच नाही. सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई नेमकं काय करणार आहेस तू? मग जानकी गाणं म्हणते, आंबा पिकतो रस गळतो असं ती ॲटिट्यूड देऊन गाणं म्हणते. पण असो, आता पुढच्या सीनमध्ये त्यांनी काहीतरी वेगळंच विचित्रच दाखवलंय, जे मला काही कळलंच नाही बरं का. म्हणजे इतकं काय या दोघा भावांमध्ये तफावत दाखवली आहे ते त्यांचं त्यांना माहिती. आता तो सौमित्र सहज येतो ऋषिकेशकडे. ऋषिकेश म्हणतो, काय रे सौमित्र आज इकडे, आज कोर्टाची कसं काय म्हणजे चुकवलीस तू वाट? मग तो सौमित्र सहज त्याच्याशी बोलता बोलता म्हणतो, अरे दादा तुलाच भेटायला आलो होतो मी. पण आता ऋषिकेशला वाटतं की जानकीने त्याला पाठवलंय याला मनवण्यासाठी. सौमित्र म्हणतो, नाही रे दादा असं काही नाहीये, वहिनी कशाला पाठवेल मला? मग आता ऋषिकेश म्हणतो, नाही मला तुझ्या वहिनीचा स्वभाव माहिती आहे ना. सौमित्र म्हणतो, नाही रे दादा असं काही नाहीये, पण तू उगाच कशाला वहिनीशी भांडतोय? आता तो जेव्हा या जानकीची बाजू मांडायला लागतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आला ना तू वकील बनूनच तुझ्या वहिनीचा, मला वाटलंच होतं. आता सहज बोलता बोलता या दोघा भावंडांमध्ये विषय निघतो सयाजीरावांचा. ऋषिकेश म्हणतो, हे बघ सौमित्र, तू तुझ्या वहिनीची वकिली करू नकोस, मला अजिबात ते पटणार नाहीये. आणि आता तो पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याला कोणाचा तरी फोन येतो. आता हा ऋषिकेश लागलाय सयाजीच्या मागे. त्याचा फुल डाऊट आहे की नानांना किडनॅप सयाजीनेच केलं होतं, म्हणून त्याने एका माणसाला कामाला लावलं होतं, सयाजीच्या माणसाला पकडायला सांगितलंय. तर तो माणूस पकडला गेला म्हणून त्याला फोन आलाय, जे सौमित्राला कळलंय. सौमित्र म्हणतो, दादा प्लीज कुठे चाललायस तू, सांग मला, माझ्यापासून काही लपवू नकोस. मग सांगतो त्याला ऋषिकेश की मी सयाजीरावाच्या माणसांना पकडायला चाललोय. मग सौमित्र म्हणतो, दादा असं का करतोयस तू, आपल्याला पुन्हा तेच नाही करायचंय, आपल्याला कोर्टाची पायरी नाही चढायची आहे. मग ऋषिकेशचं म्हणणं असतं, ते सगळं ठीक आहे, पण सौमित्र आपण त्या माणसांना असंच जाऊ द्यायचं का? त्यांनी आपल्या नानांना किडनॅप करून त्रास द्यायचा प्रयत्न केलाय, सयाजीरावाला तर मी सोडणार नाहीये. आणि ऋषिकेश निघून जातो. मग सौमित्र विचार करतो, दादा माझं काय ऐकत नाही कोणाच ठाऊक. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, हा सीन जरा कॉमेडी आहे, तुम्हाला खूप हसायला येणार आहे या सीनवर. जानकी ऋषिकेशशी बोलतीये, असं नाटक करतीये फोनवर. आता मागून सारंग तयार होऊन आलेला असतो, तिला काही सारंगला ऑफिसला जाऊ द्यायचं नाहीये, उगाच ऋषिकेशमध्ये आणि तिच्यामध्ये गैरसमज नको ना म्हणून. आता जानकी मुद्दा म्हणते, अगं बाई काय, अहो चिडू नका, येतायत सारंग भाऊजी, तुम्ही एवढी चिडचिड का करताय? काय तुम्ही मारणार सारंग भाऊजीला? अहो असं काय करता तुम्ही ऋषिकेश, अहो ते बिचारे तुमच्यासोबत काम करायला येत आहे ना. अरे देवा, अहो असं काय करता ऋषिकेश, त्यांना खुर्ची फेकून मारणार तुम्ही? अहो सारंग भाऊजीला मारू नका, अहो शांत व्हा. आता सारंग ते ऐकतो आणि खूप घाबरतो. आता जानकी म्हणते, हे बघा मी ना आमरस पाठवतीये, तुम्ही शांत व्हा बरं ऋषिकेश. अहो सारंग भाऊजीचा रस काढाल तुम्ही? अरे बापरे, नाही असं नका करू ऋषिकेश, असं का करताय तुम्ही? आता सारंग विचार करतो, मी माणूस आहे का आंबा, असं काय करतो दादा माझा. आता सारंगला टेन्शन आलंय. मग आता ही जानकी म्हणते, अहो असं काय करता, ऐश्वर्याची चूक आहे ना. बापरे, बायकोची शिक्षा नवऱ्याला? नाही असं नाही करायचं ऋषिकेश, तुमचे भाऊ आहेत ना ते. काय सावत्र भाऊ आहेत? नाही हो, असं नाही बोलायचं. सावत्र काय सख्ख काय, असं कधीपासून वागायला लागले तुम्ही? हे बघा ऋषिकेश, मी तुमच्याशी बोलणार नाही. काय सारंग भाऊजीने असं करायला भाग पाडलं? तुम्ही बुक्की मारणार सारंग भाऊजीला? सारंग विचार करतो, बापरे ऋषिकेश दादा भडकलेला दिसतोय, बापरे मला आता ऑफिसला जाणं काही शक्य नाहीये. आता जानकी म्हणते, हे बघा ऋषिकेश, घरात अजिबात मारामारी करायची नाही. मी पाठवते सारंग भाऊजीला, तुम्ही ऑफिसमध्ये मारा, पण जास्ती नका मारू ऋषिकेश. ये बात ज्यादा हो रही है प्रेक्षकांनो. आता जानकी म्हणते, हे बघा ऋषिकेश, आईंच्या मनाचा विचार करा बरं, तुम्ही मारलं ना सारंग भाऊजींना तर आईंना किती वाईट वाटेल. अहो ऋषिकेश, हे बघा शपथा देऊ नका मला. हे बघा ठीक आहे, म्हणजे अजून काही सारंग भाऊजी निघालेले नाहीये ऑफिसला, ते निघाले ना की मी सांगते, तुम्ही तसं तयारीत राहा. आता सारंग ते ऐकतो, त्याला कोणी उल्लू गमवू शकतं प्रेक्षकांनो. आता जानकी काय चीज आहे, ऐश्वर्या उल्लू घुमवते म्हणल्यावर आता लगेच जानकी डोळ्यातून पाणी काढते बरं का, आणि फोन ठेवून देते. त्याला घाम फुटलेला असतो सारंगला. जानकी म्हणते, अगं बाई सारंग भाऊजी केव्हा आलात तुम्ही, किती छान दिसताय, जेंटलमॅन, ऑफिसला चाललात का तुम्ही?
जा जा. आता ती मुद्दाम फोन हातात घेते म्हणजे ऋषिकेशला कळवण्यासाठी. आणि हे काय भाऊजी, किती घाम फुटला तुम्हाला? अहो जा जा ऑफिसला जा, मग थंड होताल. सारंग म्हणतो काय? तर जानकी म्हणते अहो AC स्ट्रॉंग आहे ना तिथे म्हणून म्हटलं. ऋषिकेश म्हटले मला पाठवून दे सारंगला, स्वागत करतो म्हणाले ते तुमचं. सारंग म्हणतो स्वागत म्हणजे दादा माझं जंगी स्वागत करणारे वाटतं. आता जानकी मुद्दाम असं दाखवते की चुकून सारंगने ऐकलंय आणि ही जे बोलली ते सारंगला कळलंय. आता ती हसते पण बरं का आणि मनातल्या म्हणजे मोठ्यानेच म्हणते अगं बाई भाऊजी तुम्ही माझं बोलणं ऐकलं का काय? सारंग म्हणतो हो सगळं ऐकलं मी. तो मला पिळणार आहे ना आंब्यासारखा ऋषिकेश दादा, पिळून पिळून माझा रस काढणार आहे तो. देवा मी काय करू आता? वहिनी मी काय करू? आता जानकी मुद्दाम रडते आणि म्हणते अगं बाई मी काय सांगू भाऊजी, तुम्हाला माहिती नाही का त्यांचा राग कसा आहे? मला काय सगळ्यांना माहिती आहे बाई त्यांचा राग कसा आहे. मागच्या वेळेला ऑफिसमध्येच मारलं होतं ना त्यांनी तुम्हाला. अगं बाई असं झालं तर अवघडच. अहो आता तो उन्हाळा आहे, केवढे तापले असतील ते. अशा अवस्थेत तुम्ही त्यांच्या समोर गेलं की झालं, काहीच कारणच सांगता येत नाही मग. अहो बाई भाऊजी आता काय करायचं? नाही तुमचे भाऊ आहेत म्हणा ते, मला नाही वाटत त्यांचा हात तुम्हाला लागेल. सारंग म्हणतो अगं वहिनी लागल ना, त्याचा हात जोरात लागतो. अगं त्याने एकदा मारलं होतं ग मला. अगं एकदा काय मला लहानपणी खूप वेळेला मारलेलं आहे त्यानं, माझ्या आयुष्यभर लक्षात आहे ग वहिनी, आज नको करू. जानकी म्हणते अहो भाऊजी तुम्हाला असं मार खाताना मी बघू शकत नाही. हे बघा तुम्ही एक काम करा, तुम्ही ना जाऊच नका, तुम्ही इथेच थांबा. नाही आता तुमच्या पोटात विष गेलं होतं ना भाऊजी, तुम्ही ॲडमिट होतात ना, गेलं होतं ना विष पोटात? सारंग म्हणतो हो म्हणजे काय गेलं होतं ना विष. मग आता जानकी म्हणते ऐश्वर्याने तुम्ही किती सहन केलं भाऊजी, मग एक काम करा ना तुम्ही घरीच थांबा, कशाला त्या ऑफिसमध्ये जायच्या फंदात पडता. मी मस्त आमरस करणारे, कांद्याचे भजे करणारे, मस्त आणून द्या, दुपारी झोप काढा रस पिल्यावर. आता मला सांगा सारंग भाऊजी तुम्हाला ऑफिसचे कामं येतात का? सारंग म्हणतो नाही ना वहिनी मला कुठे येतं. मग जानकी म्हणते मग हाय काय नाही काय, कशाला जाता ऑफिसला? मग सारंग म्हणतो जाऊ दे वहिनी जातच नाही मी इथेच थांबतो. मग जानकी म्हणते हे बघा काळजी नाही करायची भाऊजी, तुमची वहिनी कायम तुमच्या सोबत आहे. सारंग म्हणतो वहिनी जेवण झालं ना की मला मार हाक. मग लगेच जानकी म्हणते मार? अहो असं नका बोलू हो, भाषेत पण मारामारी नका करू. अहो हाक दे वहिनी हाक दे असं म्हणा. सारंग म्हणतो हां हाक दे वहिनी हाक दे. आता तेवढ्यात जानकी म्हणते अगं बाई आला ऋषिकेशचा फोन. मग सारंग घाबरून म्हणतो बापरे वहिनी मला जाऊ दे बरं आधी. आणि सारंग पळून जातो. जानकी विचार करते अब आया ऊट पहाड के नीचे. आता हा आमरस एवढा गोड करते की नाही की ऐश्वर्याचं तोंड कडूच झालंच पाहिजे. आता इकडे बघा ऐश्वर्या तिच्या खोलीत बसून विचार करत असते जानकी आता तुझ्या नवऱ्याचं तुझं भांडण फिक्स, सारंगला फक्त पोहोचू दे ऑफिसला. तेवढ्याच सारंग दिसतो ऐश्वर्याला. ऐश्वर्या भनकते त्याच्यावर म्हणते काय हो सारंग, अहो इथे कुठे? अहो ऑफिसला नाही निघाले का? सारंग म्हणतो अहो निघालो होतो ऐश्वर्या मी, पण मला ना ऑफिसला नाही जायचंय. अहो मी ऑफिसला जाऊन काय मार खाऊ काय? ऋषिकेश दादा भडकलाय माझ्यावर. ऐश्वर्या म्हणते अहो असं कसं झालं? सारंग म्हणतो हो ऋषिकेश दादा भडकलाय माझ्यावर. आता ऐश्वर्या म्हणते तुम्ही वेडे आहात का? अहो जानकी ऋषिकेश एकमेकांशी बोलत नाहीये, मग ते फोनवर कशाला बोलतील? आता हा सारंग सांगतो तिला ते फोनवर बोलत होते दोघं मी ऐकलंय. पण आता ऐश्वर्या असं बोलल्यानंतर सारंग म्हणतो अहो नाही हो ऐश्वर्या मी स्वतःच्या कानानं ऐकलं, वहिनी बोलत होती दादाशी, सारंग ऑफिसला गेला तरच काढतो त्याचा असं बोलला ऋषिकेश दादा. अहो मी काय खोटं सांगाल का तुम्हाला? अहो माझ्या दादाचा हात लई लागतो, ते पैलवानाचा हात आहे हो त्याचा, ते 2.5 किलो का काय म्हणता ना ते. अहो नाही 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 मला विचारन तुम्ही, मला नाही जायचं बाबा, मला नाही मार खायचा दादाचा. ऐश्वर्या म्हणते तुम्हाला काही कळतं का सारंग? अहो त्या दोघांमध्ये भांडणं झाले असते ना त्यामुळे मी तुम्हाला पाठवत होते ऑफिसमध्ये. तुम्ही काही विचार करूच नका, तुम्ही जा पटकन आता ऑफिसमध्ये. मग आता सारंग म्हणतो नाही 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 ऐश्वर्या मी काही बाबा ऑफिसला नाही जाणार, मी न आता मस्तपैकी आमरस खाणार आहे बरं का ऐश्वर्या आणि झोपणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण दोघं मिळून विचार करू की जानकी वहिनीमध्ये आणि ऋषिकेश दादामध्ये भांडणं कसे लावायचे. पण आता वहिनीने आमरस केलाय ना, भजे कांद्याचे भजे आमरस, मजा येणार आहे ऐश्वर्या. अहो आणून देऊ मस्त. अहो तुम्हाला सांगतो मी वहिनी मला हाक देणार आहे आंब्याचा रस झाल्यावर, तुम्ही पण खा ऐश्वर्या मस्त झोपा. ऐश्वर्याला येतो वैताग सारंगचा. सारंग आता पुन्हा कपडे चेंज करायला जातो. आता ही ऐश्वर्या वैतागते आणि तिच्या पलंगावर बसून एकटीच बडबड करत असते. काय माणूस आहे हा, डिफेक्टिव्ह पीस कुणीकडचा. जानकीला बरोबर माहिती आहे या बिंडोक माणसाला कसं गंडवायचं ते. मला आता शांत बसून चालणार नाहीये, मला काहीतरी करावंच लागेल. या जानकी आणि ऋषिकेशमध्ये भांडणं लावावेच लागतील. आता प्रेक्षकांनो प्रत्येक वेळेला जानकी ऐश्वर्यावर
भारी पडेल असं नाही ना, कधीतरी ऐश्वर्या पण पडणारच आहे नेहमीसारखी. पण असो, आता बघा पुढे काय घडलंय. या जानकी मॅडम आंब्याचा रस करत असताना शरयूचा फोन आलाय. मग जानकी पटकन म्हणते, अगं बाई शरयूवंश, अहो 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. मी आत्ता मनात तुमच्याच विषयी विचार करत होते. बरं मला सांगा, ऋषिकेश आले होते ना डॉक्टरांना घेऊन? मग ही ती शरयू म्हणते, हो वहिनी, थँक्यू सो मच. अगं उद्या मी आणि विक्रांत टेस्ट करायला जाणार आहोत. मग जानकी म्हणते, शरयूवंश, यावेळेला देवीच्या कृपेने छान होणार आहे सगळं. पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह विचार करू नका. आणि मी पण तुम्हाला छान बातमी देते हां. आपल्या बागेतले आंबे आले बरं का. गुलाबदादा कर्वे पाठवून देते तुम्हाला. आणि आता पाठवते गुलाबदादा कर्वे आंबे, पण नंतर कैऱ्या घेऊन मी येणार आहे बरं का नणंदबाई. त्यावर शरयू म्हणते, सॉरी ग वहिनी, मी ना तुझ्याशी खूप वाईट वागले ग. मग आता ही जानकी म्हणते, कशाबद्दल? मग शरयू म्हणते, अहो मी वाईट वागले ना वहिनी तुमच्याशी, आणि तुम्ही एवढी काळजी घेतली माझी, इतकं सगळं केलं. जानकी म्हणते, हे बघा शरयूवंश, असं आपल्या माणसाला थँक्यू सॉरी म्हणायचं नसतं. आणि आपली माणसं कशासाठी असतात सांगा बरं. आणि या वेळेला सगळं छान होणार आहे. बी पॉझिटिव्ह, माझं मन मला सांगतंय. आणि लवकरात लवकर आनंदाची बातमी द्या हं आम्हाला. आणि सगळ्यात आधी मला सांगायचं हं. मग शरयू म्हणते, हो वहिनी, तुला किती थँक्यू म्हणू, अगं किती सपोर्ट केलंस तू मला. मग आता जानकी म्हणते, बस करा, माझ्या नंदेकडनं सॉरी आणि थँक्यू म्हणून घ्यायची सवय नाही हं मला, नाहीतर मी आंबे नाही पाठवणार हं शरयूवंश. बरं, ऑल द बेस्ट, काळजी घ्या. असं म्हणून जानकी आता फोन ठेवून देते आणि तिने तिथे आंब्याचा रस तयार करून ठेवला. आता पुढचा एक छोटासा सीन दाखवला त्यांनी. ऋषिकेश त्या माणसाला शोधत शोधत आलाय. सयाजीचा जो माणूस आहे ना, ज्याने नानाला किडनॅप करण्यात मदत केली, त्याला सापडलाय या ऋषिकेशने. आणि ऋषिकेश त्याला बघतो, तो माणूस म्हणतो, हाच आहे तो माणूस सयाजीरावांचा. मग आता ऋषिकेश त्याला पकडायला जातो, तेव्हा तो माणूस पळत असतो. ऋषिकेश त्याला धरतो आणि म्हणतो, थांब थोडं, पुढे चाललायस तू पळून मला बघून, घाबरलास का मला? मग तो माणूस म्हणतो, नाही हो दादा, मी काही केलेलं नाहीये, मला मारू नका. मग ऋषिकेश म्हणतो, तू कसं काय घाबरतोयस, तू काही केलेलं नाहीयेस तर का पळून चाललायस, मला खरं खरं सांग. तूच आणि तुझ्या माणसाने मिळूनच आमच्या नानांना किडनॅप केलं होतं ना? तो माणूस म्हणतो, नाही हो नाही, मी नव्हतं किडनॅप केलं, तो दुसराच होता. आता त्याचं काहीतरी नाव सांगितलंय त्याने, बबन्या का काहीतरी सांगितलंय. तो पळून जात असताना ऋषिकेशला कळलंय त्या माणसाचं नाव. मग ऋषिकेश त्याला पुन्हा मारत असतो, सांगतो की नाही नाव, कोण होतं तुमच्यापैकी? मग आता तो माणूस म्हणतो, अहो जो होता तो पळून गेलाय. मग ऋषिकेश म्हणतो, काय नाव होतं त्याचं, सांगतो का? मग तो माणूस म्हणतो, संपत नाव होतं त्याचं. आता ऋषिकेश म्हणतो, कुठे गेलाय, सांगतो. मग तो माणूस म्हणतो, मला माहिती नाही त्याचा पत्ता, मी खरंच सांगतोय. मग आता ऋषिकेश त्याला मारत असतो, तेव्हा तो म्हणतो, साहेब मला खरंच काही माहिती नाही, जे माहिती आहे तेवढं सांगितलं मी तुम्हाला. मग आता ऋषिकेश त्याला सोडून देतो, पण आता त्या माणसाला म्हणतो, अरे यार, आपल्याला या संपत नावाच्या माणसाला शोधायला पाहिजे, ज्याने ऋषिकेशची मदत केली ना, ऑफिसमधला कोणी माणूस आहे. मग आता ऋषिकेश विचार करतोय, काही करून या संपतला शोधू, म्हणजे सयाजीचा पर्दाफाश होईलच. तर बघा, आता या मालिकेतला शेवटचा सीन आहे हा. आता या जानकीने खूप सारे आंबे तिथे ठेवलेत बरं का, आणि गुलाबला म्हणते, गुलाब दादा हे घ्या, हे आंबे शर्वरी वंशाला नेऊन द्या हं, छान छान आंबे आहेत, आणि तुमच्यासाठी पण आहेत बरं का, आंबे नाही आमरस. आणि तुम्ही आणि सगुणा एकाच ताटात जेवता ना, मग आता आमरस देते, एका वाटीत खा. मग आता गुलाब लाजतो, तेव्हा जानकी म्हणते, अगं बाई काय लाजता तुम्ही इतकं सॉरी. तर आता आंबे, छान छान आंबे बघून जानकी या शरूकडे द्यायला गुलाब जवळ देते. आणि आता गुलाब म्हणतो, बरं येतो हां जानकी वहिनी, मी आंबे शरूवंशाकडे देऊ. आणि हो, काळजीपोटी जानकी म्हणते सुद्धा, गुलाबदादा पंचा घ्या हां, ऊन आहे खूप, आणि रिक्षाने जा, पायी जाऊ नका उन्हातानाचं. आता जानकी तिथे सगळी बेसिक तयारी करून ठेवते जेवणाची, आणि कुठेतरी जाते बाजूला. तेवढ्या तिथे ऐश्वर्या येते उद्योग करायला. आता नेमकं तिने काय केलं ना, ते मला काही समजलं नाही आहे. तिने काय केलं, एक तिथे आमरसाचं पातेलं होतं ना, ते पातेलं तिने बाजूला घेतलंय, आणि तिच्याजवळ कसली तरी बॉटल आहे. आता ते काय आहे ते काही मला समजलं नाही. ती फक्त विचार करते की, जानकी तू माझ्या नवऱ्याला घरी बसवलंस ना, आता खा हा आमरस, असं म्हणून तिने एका बाटलीमध्ये तो आमरस मिक्स केलाय. बहुतेक तो आर्टिफिशियल कलर असावा फक्त आंब्याचा. पण प्रेक्षकांनो, मला सांगा, कळत नाही का ओरिजिनल आंब्याचा रस आणि डुप्लिकेट आंब्याचा रस? आपण आता ते जे बाजारात पेय येतात ना आंब्याचे, ते पितो आणि ओरिजिनल रस पितो, किती जमीन आसमानचा फरक असतो त्यात. या ऐश्वर्याने काय केलंय, जानकीने ज्या भांड्यात बनवला होता ना रस, त्या भांड्यातला रस दुसऱ्या पातेल्यात ओतलाय, आणि त्या भांड्यात पाणी टाकलंय, आणि तो कलर मिक्स केलाय, जेणेकरून तो आंब्याचा रस वाटावा.
आणि आता ते सगळं ती करत असताना या एकदम सुमित्राबाई येतात, ती घेऊन जात असते ते सगळं आणि ते डाग जे आहेत ना केमिकलचे ते फरशीवर लागले आहेत. तिने पुसले खरी, पण ते नीटसे तिने पुसलेले नाही आहेत आणि ते जानकीच्या लक्षात येतं. सुमित्राबाई तिला हटकतात आणि म्हणतात, काय ग, असं कुठे चाललीस ऐश्वर्या आमरस घेऊन? मग जानकी म्हणते, अशी काय घाबरली का ऐश्वर्या, जसं काही तुला चोरी करताना पाहिलं मी. काय ग, हा आमरस कोणता आहे वाटीत, तू बनवलाय का? मग आता लगेच या सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई, आमरस तयार, घ्यायचे का ग जेवणाचे ताटं वाट्या? मग ऐश्वर्या म्हणते, नाही नाही आत्ताच नको. मग सुमित्रा म्हणतात, मग चालली कुठे ते पातेलं घेऊन? ऐश्वर्या आता काही बोलत नाही. जानकीच्या लक्षात येतं बाजूला फरशीवर काहीतरी सांडलंय, ती ते ऑब्झर्व करते. मग ऐश्वर्या हळूच म्हणते, मी ना आमच्या खोलीत घेऊन चालले आंब्याचा रस. मग सुमित्रा म्हणतात, खोलीत का घेऊन चालली आहेस? मग ऐश्वर्या म्हणते, ते सारंग, त्यांना खूप आवडतो ना आमरस. ते केव्हापासून विचारत होते की आमरस केव्हा मिळणार. मी त्यांना म्हटलं की धीर धरा, मी आमरस घेऊन येते. मग आता जानकी म्हणते, जानकी मनातल्या मनात विचार करते, हिच्या तोंडावरूनच कळते ही लबाडी करते, काहीतरी चाललंय हिचं. मग आता जानकी तिला रोखते आणि म्हणते, ऐश्वर्या अगं जरा बघू दे ग, आमरस तू केलायस का तुझ्या हाताने? मग आता ही ऐश्वर्या म्हणते, हो मीच केलाय माझ्या हाताने. मग आता जानकी म्हणते, अच्छा, आपण काय काय घातलेस ग त्यात? ते काही ऐश्वर्याला सांगता येत. ऐश्वर्या म्हणते, आमरसात काय घालणार, आमरसात फक्त आंबे असतात. मग जानकी म्हणते, अगं बाई, त्याच्यात दूध घातलं का? सारंग भाऊजींना दूध खूप आवडतं. मग ऐश्वर्या म्हणते, नाही नाही, दूध वगैरे कुठे घातलंय मी, असं आमच्याकडे पद्धत नाहीये, आम्ही ऑथेंटिक आमरस करतो. मग जानकी म्हणते, अरे देवा, तू सारंग भाऊजीसाठी घेऊन चालली ना, मग त्याच्यात दूध पाहिजे, जायफळाची वेलची पाहिजे. सारंग भाऊजी आमरस खाणारच नाहीत, हातही लावणार नाहीत त्याला. त्यावर लगेच सुमित्राबाई म्हणतात, बाई बरं झालं आपल्याला कळलं. नाही म्हणजे आपल्या सारंगने हे खाल्लं असतं ना तर त्याला आवडलंच नसतं आणि त्याने तो रसच परत केला असता. मग जानकी म्हणते, अगं थांब ऐश्वर्या, तू एवढ्या प्रेमाने आमरस बनवलाय, सारंग भाऊजी खाणार नाही ना, तुझं हिरमोड नको व्हायला, सारंग भाऊजींना आवडतो तसंच बनवलाय. तू एक काम कर, तू हा आमरस घे आणि हा घेऊन जा. हा आमरस सारंग भाऊजींना दे. सारंग भाऊजी बघ कसा मिटक्या मारत खातील तो आमरस, तुमचे इम्प्रेशन पण जमेल. आता ऐश्वर्याचं तोंड कसं तरीच झालंय बरं का. सुमित्राबाई म्हणतात, जानकी तुझं कौतुक आहे ग बाई, सगळ्यांच्या आवडी निवडी लक्षात राहतात. जा जा, सारंगसाठी घेऊन जा. आता ऐश्वर्या जाते तो डुप्लिकेट रस घेऊन आणि या दोघी सासासुना एकमेकांकडे बघून हसतात. आता इथे ते एपिसोड संपला. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत ही ऐश्वर्या विचारते सुमित्राबाईंना, मी काय काम करू? सुमित्राबाई म्हणतात, अगं आज गुलाब येणार नाहीये, मग आता गौऱ्या थापायच्यात. मग ऐश्वर्या इम्प्रेशन मारायसाठी म्हणते, मी थापते ना ते गौऱ्या का काय? पण त्या गौऱ्या थापत असताना शेणाच्या वासाने हिला उलटी येत असते. पण जानकी तिची टर उडवते, अगं ही तर फक्त सुरुवात आहे, रणदिवेच्या घरात तुमचं स्वागत आहे. तर प्रेक्षकांनो, असा होता हा आजचा एपिसोड. कसा वाटला सांगा आणि मागील 2 दिवस दिला नाही रिव्ह्यू त्याबद्दल क्षमा असावी. कधी कधी पर्सनल रिझनमुळे नाही जमत. तर बघत राहा घरोघरी मातीच्या चुली. उद्याच्या भागात काय होईल ते बघत राहूया. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.